धुळ्यामध्ये सुभाष भामरे आघाडीवरती आहेत महायुतीचे। शोभा बच्छाव या ठिकाणी आहेत ज्या पिछाडीवरती आहेत धुळ्यामधून। धुळ्यामध्ये सुभाष भामरे यांची आघाडी, नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांची आघाडी दिसते सुरुवातीच्या कलांमध्ये। जळगावमध्ये करण पवार आघाडीवर दिसतात, रावेरमध्ये रक्षा खडसे आघाडीवर दिसतात। अजून नगरमधले सुरुवातीचे कल आलेले नाहीत। नगरमध्ये सुद्धा सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात काटेकी टक्कर असणार आहे। नगरमध्ये काय होणार याची उत्सुकता असेल, कारण ही सुद्धा टफ फाईट आहे नगरमधली। जोरदार प्रचार दोन्ही बाजूकडून झालेला आहे आणि अधिकाधिक मताधिक्य मिळणार अशा दोन्ही बाजूचे दावे आहेत। अजून रत्नागिरी सिंधुदुर्गचे कल यायचे आहेत, रायगडचे कल यायचे आहेत आपल्याला। बारामतीकडे सुद्धा लक्ष आहे। सुनेत्रा पवार मगाशी तरी आघाडीवर होते, आताचे आकडे बघावे लागतील। सुभाष भामरे मात्र आघाडीवर दिसतात। सुभाष भामरे महत्त्वाचं नाव, भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर। संभाजीनगरमध्ये चित्र पालटलेलं दिसतंय। आपण जर बाजूला बघितलं तर संदीपान भुमरे आघाडीवर गेलेले आहेत तिथे, चंद्रकांत खैरे पिछाडीवर पडलेले दिसतात। आणि अकोल्यामध्ये अभय पाटील, काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर दिसतात। तिथे अनुप धोत्रे रिंगणात आहेत आणि प्रकाश आंबेडकर आहेत। ट्रिपल फाईट आहे ही सुद्धा। खरं तर आपल्या एक्झिट पोलमध्ये अनुप धोत्रे यांच्यासाठी इझी विन मानली जात होती विभाजनामुळे। मात्र इथे सुरुवातीचे कल आहेत ज्यामध्ये अभय पाटील आघाडीवर दिसतात। अकोल्यामध्ये काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर। बीडमधून पंकजा मुंडे यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत आहे आणि ज्यामध्ये पंकजा मुंडे यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। राज्याचा विचार करायचा झाला तर महायुती 25, महाविकास आघाडी 23। दिंडोरीमधून भास्कर भगरे आघाडीवर। ही सीट भाजपला अवघड जाणार असे सुरुवातीचे काही कयास सांगत होते। आपल्या सर्वेमध्ये, माझ्याकडे सर्वे पण आहे नम्रता, आपल्यामध्ये आपण भास्कर भगरे यांच्यासाठी हा इझी विन असेल। आणि त्याच्यामध्ये एक मुख्य मुद्दा जो होता तो म्हणजे कांद्याचा प्रश्न। ज्या पद्धतीने कांदा निर्यात आणि इतर मुद्दा जो चिघळलेला होता, कांदा शेतकरी या पट्ट्यामध्ये भरपूर आहेत मतदार आणि त्यांची नाराजी ही भारती पवार यांना भोवणार असा सुरुवातीचा कल होता। सांगलीमध्ये विशाल पाटील, अपक्ष विशाल पाटील आघाडीवरती। अपक्ष असले तरी ते काँग्रेसचे आहेत, त्यामुळे एका अर्थी महाविकास आघाडी म्हणेल हे आमच्या दृष्टीनेच फायद्याचं आहे। तर विशाल पाटील आघाडीवर दिसतात तिथे। ट्रिपल फाईट पिछाडी कायम आहे मुंबई उत्तर मध्यमध्ये। अशोक चव्हाणांच्या भोकरमधून काँग्रेसच्या वसंत चव्हाणांना आघाडी मिळताना दिसते। हे विधानसभा मतदारसंघ म्हणायला पाहिजेत। 6 विधानसभा मतदारसंघांचा एक लोकसभा मतदारसंघ आहे आणि अशोक चव्हाणांच्या भोकर